आमदारांचं निलंबन आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पोहोचली। यावेळी विरोधकांनी सभा घेऊन सरकारवर जोरदार टीका केली आहे। यानंतर यात्रा तुळजापूरच्या दिशेने रवाना झाली। सर्व नेत्यांनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार यांच्यासह दिग्गज यावेळी उपस्थित होते। ही संघर्ष यात्रा चालू असताना किमान ह्या सरकारला आई तुळजाभवानींनी सुबुद्धी द्यावी आणि ह्या सरकारनी त्यामुळं कर्जमाफी करावी अशा प्रकारचं साकडं, अशा प्रकारची मागणी आम्ही आई तुळजाभवानीला केलेली आहे। मोठ्या प्रमाणावर आत्महत्या राज्यात होत आहेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती सुधारली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना चांगले दिवस आले पाहिजे आणि म्हणून आई तुळजाभवानीच्या त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आम्ही ही मागणी केलेली आहे की सरकारला सुबुद्धी मिळो, सरकारने तातडीने या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा। राज्यातला कास्तकार सुखी होऊ दे, कर्जमाफी होऊ देत अशा प्रकारची सुबुद्धी शासनाला द्यावी। हा संघर्ष आज तुळजाभवानीच्या मातेच्या आशीर्वादानं अधिक तीव्र करण्याचा आम्ही आज संकल्प केलेला आहे। और हम सभी दुआ कर रहे हैं। नमाज में मैं दुआ करता हूं कि ये सरकार को बुद्धि दे ताकि ये किसानों का आत्महत्या रुके, और एक बार नहीं, 2 बार 3 बार कहता हूं बुद्धि दे, नहीं तो ये सरकार को बर्बाद करे, खत्म कर दे, नई सरकार ला दे जो किसानों के लिए काम करे।